तर ढवळे हे उपाध्यक्ष आणि पूर्ण संचालक मंडळ सातत्यानं या तरुणांसाठी झटपट करते, त्यांना क्रिकेट खेळण्याचं माध्यम पुरवते. ही एक उल्लेखनीय बाब आहे. म्हणून तुम्ही जर एक चांगलं क्रिकेट खेळलंय आणि तुम्हाला क्रिकेटचं भविष्य सुधारित करायचं आहे, तर तो पुढाकार घ्यावा लागतो. आणि पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाने तो पुढाकार घेतला आणि सातत्यानं एरिया वाईज क्रिकेटला प्राधान्य दिलं. प्रत्येकाला आयकॉन ही भूमिका घेता येऊ शकते, हाच एक महत्त्वपूर्ण मुद्दा राहिलेला आहे. आणि म्हणूनच आता एव्हरीवन हिअर इज अॅन आयकॉन हीच भूमिका आता प्रत्येक खेळाडू घेण्याचा प्रयत्न करतोय. तर दोन बॅटर्स मयूर कारंडे आणि संग्राम हे दोन बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत फलंदाजी करताना. आणि बॉलिंग ट्रॅकवर वैभव सज्ज होत आहेत. चला मॅच ऑन होते. 4 षटकांचं क्रिकेट आहे. टाइम लिमिट आहे, ती देखील आपण माहिती घेऊया. नरेश डोमे सरांकडून ती माहिती आपण घेऊया. शुभम गाडे बघा, 16 मिनिटात 4 षटकं पूर्ण करायची आहेत. बिग स्क्रीनवर आपण टायमर शो करणार आहोत. 16 मिनिटात 4 षटकं पूर्ण करायची आहेत. tenniscricket.in वर ही अपडेट आपण घेतोय. LBW नाही आहे, लक्षात घ्या. LBWचा नियम नाही आहे आणि रिव्ह्यू पण नाही आहे, लक्षात घ्या. थोडंसं तुमच्यासाठी ती माहिती. LBW लगेच कित्येक जणांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याची माहिती देणं आवश्यक आहे. तर LBW या फॉर्मॅटमध्ये बाद म्हणून देता येणार नाही. चला मॅच ऑन होते. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायची आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत संग्राम, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मयूर आणि बॉलिंग ट्रॅकर बॉलर आहेत वैभव. चला ऑल द बेस्ट. पहिला बॉल ओव्हर द विकेट. संग्रामसाठी हा बॉल स्टम्प टू स्टम्प होता. हलकंसं रोटेशन मिळते, खेळपट्टी थोडी ओली आहे, त्याचमुळे गोलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. पहिलाच बॉल गुडलेनवर ठेवला होता, हलकासा रोटेट झाला. रिस्क मोमेंट आहे वैभवकडे आणि त्याच रिस्क मोमेंटचा फायदा झाला. बॉल थोडा उशिरा कट होतो आणि म्हणूनच बॅट्सविंग चांगली होती पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. पहिला बॉल आजच्या सत्रातला येतोय डॉट. वैभव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला संग्राम. लेन बॉल होता, बॅटची इनसाइड एज. बॉल पोहोचतो स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये अभाव दिसला आणि म्हणूनच 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली. आणि आता आजच्या दिवसातली धाव पूर्ण झालेली आहे आणि ती येते संग्रामच्या बॅटमधून आणि स्कोर शीटवर धावा नोंदवल्या जात आहेत 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 झालेली आहे. जिद्द ही प्रत्येकाकडे असायला हवी. मग तुम्ही आयोजक असा, मग तुम्ही खेळाडू असा, तुम्ही प्रेक्षक असा. जिद्द क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची आहे. तो निडरपणा खूप महत्त्वाचा आहे. काल इतका पाऊस आपण अनुभवला आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपण वाट पाहत होतो की पाऊस थांबतोय कधी. आणि त्यानंतर स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटची बॉलला चेस करतील. आउटफील्ड थोडी स्लो आहे पण बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट, सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. तर नक्कीच ती माहिती आपण घेऊया की पुढील 2 संघ कुठले खेळणार आहेत, एकमेकांसोबत कोण लढणार आहेत, त्याची देखील माहिती आपण देऊया. दोन्ही कॅप्टन्स आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहे आणि टॉससाठी टॉस बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. दरम्यान धावसंख्येचा आढावा घेऊया. धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. यानंतर सामना असेल कोथरूड ट्रॅकर्स वर्सेस गायत्री 11 एरोडा. कोथरूड ट्रॅकर्स वर्सेस गायत्री 11 एरोडा. दोन्ही कॅप्टन्स चला टीम लिस्ट अपडेट करा, टी शर्ट कलेक्ट करा आणि टॉस बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहा. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि आता ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे फलंदाज संग्राम. स्ट्रोक सिलेक्ट करताना प्रॉपर तो लक्ष केंद्रित करतोय. आता ती चर्चा प्रशंसा झाली पण त्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं की लॉंग ऑफ पासून लॉंग स्टॉप पर्यंत ऑफ स्टंपच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये आणि म्हणूनच त्यांनी रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला. 4 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या पोहोचते 6 वर. शफल झाले. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर साईडला थ्रो. आता सरते शेवटी मयूर कारंडेच्या बाजूने स्ट्राईक येते. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. लेग बायची ही धाव आपण नोंद केलेली आहे. वैभव निकम आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले. जरी एक चौकार या षटकात आलाय पण बऱ्यापैकी कंट्रोल वैभवचा राहिलेला आहे. खरं तर आलोक राजपूत यांनी खूप चांगली संघबांधणी आणि खूप चांगलं मत नोंदवलं
की प्रत्येक वर्षी आम्ही तोच प्रयत्न करतो की आपल्या परिसरातून खेळाडू बाहेर यावेत, पुण्यासाठी खेळावेत, व्यावसायिक क्रिकेट खेळावे. त्यांना कुठेतरी ते माध्यम मिळावं. त्यांचा खेळ पूर्ण जगासमोर यावा. त्यासाठी ते प्रयत्न संघमालक करतायत. ओ प्लेडॉन पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज मयूर यांचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या पाहायला मिळते झाले 7 धावा 1 गडी बाद. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. धायरी खडक वाचला. क्रिकेट लव मयूरकडून अपेक्षा होती, जास्तीची होती. पण आजची सकाळ मयूरच्या नावावर जात नाहीये आणि मयूरला रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेखर रायकर येत आहेत. चला कोथरूड ट्रॅकर्स आणि गायत्री चला आम्हाला अपडेट्स हवेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि डी के पॅन्थर्स वाघोली आपण रिपोर्टिंग करायची आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि डी के पॅन्थर्स वाघोली, चला आपली नोंद करायची आहे. येस, धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि डी के पॅन्थर्स आपली नोंद करायची आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब उपस्थित आहेत, तर डी के पॅन्थर्स वाघोली, चला आपली नोंद द्या फास्ट. तर पुन्हा एकदा बघूया चालू असलेल्या सामन्याच्या अपडेट्सकडे. आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत व्यंकटेश पुजारी आणि नवीन फलंदाज जे आले, जे नॉन स्ट्रायकर एंडला असतील, अक्षय रायकर. अक्षय म्हणजेच बंटी. खूप नावं मिळतात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि तीच नावं प्रचलित होतात क्रिकेटच्या खेळामध्ये. शेखर त्यांना म्हणतात. आणि पाहूया चला आता संग्राम पण स्ट्रायकर एंडला पाहतोय. पुजारी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. चांगली ऍक्शन आहे पुजारी यांची. बॉल रिलीज करताना तो वेग मिळतो, रिलीज पॉइंट योग्य आहे. बॉलला हार्डलाईनवर पिच केलं. एक पॅच आहे ज्या ठिकाणी बॉल पिच झाल्यानंतर बॉल टॉसअप होतोय आणि तेच पाहायला मिळालं. ओले पॅच आहेत खेळपट्टीवर आणि त्या ओल्या पॅचवर बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा अनपेक्षित उसळतोय. आणि म्हणूनच पाहिलं तर आता थोडंसं अभ्यास, आढावा, अंदाज या खेळपट्टीचा तितका मिळत नाही फलंदाजांना जितकी अपेक्षा होती. आणि म्हणूनच आता थोडी परीक्षा तारेवरची झालेली आहे, कसोटी पणाला लागलेली आहे. तुमचा अनुभव आणि तुमची गुणवत्ता यांची सांगड तुम्हाला घालावी लागेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स, धावसंख्या थांबले 7 वर, 7 धावा 1 गडी बाद. व्यंकटेश पुजारी यांचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. संग्राम पोकळे यांनी पहिल्या षटकात एक चौकार खेचला होता, ते देखील स्ट्रगल करतात धावांसाठी. पण हे विसरून चालणार नाही की 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. त्याचमुळे द्यायचंय तर सर्वोत्तमच द्यायचंय, पण तेच प्रयत्न थोडेसे निष्फळ ठरत आहेत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. प्रत्येक गोलंदाजाकडे एक विशिष्ट कला आहे आणि तीच जोपासताना मिस्टर पुजारी ब्रिस्ट मोमेंटच्या वतीनं चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळालेलं आहे. त्याचमुळे बॉलला टर्न मिळतोय आणि त्या टर्नचा अंदाज घेत असताना फलंदाज चुकतोय आणि ओली खेळपट्टी असल्यामुळे बॉल थोडा ब्रेक होऊन येतोय, म्हणून ती वेळ व्यवस्थित साधता येत नाहीये. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बॅकफुटला सरकत असताना स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा संपर्क झालाय आणि विकेट किपर ऍक्शन मोड मध्ये आलाय. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात संग्रामचा खेळ संपलाय. बॅक टू बॅक 4 डॉट. चौथ्या बॉलवर विकेट मिळाले. धावसंख्या थांबलेली आहे 7 वर. रेड सिग्नल धावफलकाला लागलेला आहे. नरेश ढमेसर पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम करतायत. मुख्य समालोचक या नात्याने त्यांची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. आज आपण प्रशांत आदवडे सरांना ऐकणार आहोत. जवळपास 27हून जास्त ऑल इंडिया ओपन कॅटेगरीच्या स्पर्धा त्यांच्या वतीने कव्हरअप झालेल्या आहेत. तसेच भारत वर्सेस बांगलादेश हा सामना देखील त्यांनी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये कव्हर केलेला आहे. म्हणूनच प्रत्येकाची एक ओळख आहे. नरेश ढमे सरांचा उल्लेख आपण केला तर शब्द सम्राट आणि त्यांची उदाहरणं सूचक असतात. समालोचनाच्या माध्यमातून ती माहिती ती योग्य वेळी पुरवतात, म्हणून त्यांची ती ख्याती आहे. कबड्डी, क्रिकेट, वेगवेगळ्या खेळांसाठी नरेश ढोमे सरांनी समालोचन केलेलं आहे. दरम्यान नवीन फलंदाज दिग्विजय मते मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. वाटलं होतं संग्रामचा खेळ जास्त काळ टिकायला हवा होता, पण तसं काय घडत नाही, कारण पुजारी यांनी डोकेदुखी दिली आणि अजूनही त्यांचं षटक चालू आहे. 4 डॉट्स आलेत. चौथ्या बॉलवर विकेट आलेली आहे आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला बाकी आहे.
आणि धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतं. दिग्विजय मते. देहबोली स्ट्रॉंग आहे आणि आता माइंडसेट देखील तितका स्ट्रॉंग आहे ते पाहणार आहोत, जे खूप महत्वाचं असतं. तुमची मानसिकता, तुमची खेळण्याची वृत्ती आहे जशी आहे त्यांची देहबोली, तसाच त्यांनी लावली आता स्कोरशीटवर 6 धावांची बोली. षटकार. सहा धावा नोंदवलेल्या आहेत दिग्विजय मते यांनी आणि आल्याच आपल्या येण्याची नोंद त्यांनी केली आणि आता 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 13 वर. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. म्हणूनच कधी कधी विकेट जाणं सुद्धा फायद्याचं ठरते, ते मैदानात आता दिसून आलेलं आहे. संग्रामचं स्ट्रगल आणि त्यानंतर दिग्विजयचा फायदा. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही तर फक्त करतो तोडफोड. बॉल जातोय स्क्वेअर लेग मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि म्हणूनच क्रिकेटचा अद्भुत खेळ हा तुम्हा आम्हा सर्वांना भुरळ घालतो, तुम्हा आम्हा सर्वांना आवडतो, तुम्हा आम्हा सर्वांना मैदानात घेऊन येतो. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 19 वर. 19 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत धायरी खडकवासला क्रिकेट क्लब या संघाचे. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बघा टाइम लिमिट आहे, वेळेवर लक्ष घाला मित्रांनो. निशुल्क प्रवेश आहे पुणे जिल्हा टेनिस नियामक मंडळाच्या या सर्व संघांना आणि त्याचमुळे आपण देखील आपली आत्मीयता खेळाप्रती दाखवायची आहे, समयसूचकता खेळाप्रती दाखवायची आहे. आयोजकांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला फळ देण्यासाठी आपण सुद्धा आपलं योगदान देणं आवश्यक आहे आणि आपण योगदान समयसूचकतेने देऊ शकतो, चांगलं क्रिकेट खेळून देऊ शकतो. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, मोहसिन येत आहेत. आलोक 11 कोंडवा या संघाकडून मोहसिन पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत बंटी रायकर. आता बंटी रायकर यांना ऊर्जा मिळते का दिग्विजय मतेची? दिग्विजय मते यांनी काय 2 स्ट्रोक खेळले आणि पूर्ण दडपण बाजूला सारण्याचं काम केलं. स्ट्रेट हिट, लॉंग ऑफ क्लिअर. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार. या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने होते. आता खेचतोय दिग्विजय मतेच्या मागोमाग बंटी सुद्धा. षटकार. 4 डॉट दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले आणि त्यानंतर वाटलं होतं की पूर्णपणे कंट्रोल असेल आलोक 11 कोंडवा संघाचा, पण धावसंख्या वाढते आणि पोहोचते 25 वर. 3 षटकार मागच्या 3 चेंडूवर आलेत आणि म्हणूनच दडपण पूर्णतः बाजूला सारण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलेलं आहे. मोहसिन टॉस बॉल ऑन साइडला बैठक. घुटना टेक, सिक्सर देख. बॉल जाईल फॉरवर्ड स्पेल सीमारेषा पार. लगातार 2 षटकार. बघा शोएब सर 4 डॉट आले पण त्यानंतर 4 षटकार सुद्धा आलेत. धावसंख्या वाढते आणि पोहोचते आता 31 वर. 31 रन्स ऑन बोर्ड. पूर्णपणे आता या 2 फलंदाजांचा दबदबा मैदानात दिसतो. पण मोहसिनला जर संघामध्ये गोलंदाजी या भूमिकेसाठी निवडलेले आहे तर मग तुमच्यावर प्रतिहल्ले चढवल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रतिकार करावाच लागेल आणि पाहूया तो प्रतिकार या पुढील चेंडूंवर मोहसिन याचा पाहायला मिळतोय का. आता पंचाच्या डावीकडून ते येत आहेत. हो यावेळेस पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवला. लगातार 3 चेंडू 3 षटकार. बंटी इज इन ऍक्शन मोड. यस अंपायर फॉर व्हॉट. चला आपण शैली ओळखायची आहे. चला आपण tenniscricket.in वॉर रूम मध्ये पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी गोलंदाजाची शैली योग्य आहे की नाही गोलंदाजी करताना त्याची चाचपणी आपण tenniscricket.in वॉर रूम मध्ये करणार आहोत. चला थर्ड अंपायर लगेच जॉईन होतील. अक्षय निर्मळ सर.
नो बॉल एम्पायर. तर मोहसिनला गोलंदाजी करता येणार नाही. tennisaki.in वर आपण लाईव्ह सोडलेलं आहे. रिप्ले तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळेल, नो डाऊट. तर आता मोहसिनला गोलंदाजी करता येणार नाही, कारण रिस्ट मोमेंट वापरण्याची सुद्धा एक पद्धत आहे. रिस्ट मोमेंट वापरताना तुमचा जो अँगल आहे तो अतिरिक्त जर गेला तर मग तो अक्षम्य आहे असं देखील आपण म्हणू शकतो क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि त्याचमुळे मोहसिनच्या बदल्यात आता हा नो बॉल आहे, राईट. आणि या 7 मिळतील आणि पुढचा बॉल आता फ्री हिटचा असेल. जो गोलंदाजी करण्यासाठी येईल त्याच्या या उर्वरित षटकाची सुरुवात फ्री हिटने होणार आहे. दरम्यान धावसंख्या आपण पाहूया. शोएबजी 38 झाले, 38 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये सुद्धा शोएबजी इतका फरक होऊ शकतो, कारण पहिल्या 10 चेंडूमध्ये धावा होत्या 7 आणि त्यानंतर धावांचा महापूर आलेला असंच आपण म्हणू शकतोय. तर बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत मोहसिनच्या बदल्यात हिमांशू येत आहेत. हिमांशू उर्वरित चेंडू हाताळतील 4. तर पहिला बॉल असेल त्यातला त्यात फ्री हिटचा. 38 धावा धावफलकावर आहेत. आलोक 11 कोंडबा संघाने आतापर्यंत कित्येक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय भूमिका घेतलेली आहे. चांगली कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच संघमालकाची अपेक्षा असते की येणाऱ्या प्रत्येक सामन्यांमध्ये, येणाऱ्या प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांच्या वतीने तितका चांगला खेळ व्हावा. क्रिकेटचा खेळ खेळत असताना ती टीम बॉन्डिंग खूप महत्त्वाची आहे. त्याचमुळे एका खेळाडूचं नुकसान सुद्धा पूर्ण संघाला भोगावं लागतं. पण पाहूया तो फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत, ते म्हणजे हिमांशू. फ्री हिटचा बॉल हिमांशूचा. हाफ ट्रॅकवर होता, हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेगचे बॉल कंट्रोलमध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या. फ्री हिटच्या बॉलवर मिळते फक्त एक सिंगल. धावसंख्या 39 झाले, 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची राहिले, पहिले 10 चेंडू खूप चांगले राहिले आलोक 11 कोंडवा या संघासाठी. पण त्यानंतर पूर्णपणे खेळ बदलला आणि धायरी खडकवासला क्रिकेट क्लब या संघाने बाजी मारली आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये तो संघ पोहोचलेला आहे. पण अजूनही यानंतर अजून एक षटक बाकी आहे. गोलंदाजांनी जर इकॉनॉमिकल कामगिरी केली तर दुसऱ्या डावामध्ये सुद्धा ती मजा प्रेक्षकांना अनुभवता येईल क्रिकेटच्या खेळाची. हो, उलटा स्ट्रोक खेळलाय, फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ आमचा, मॅजिकचा बॉल जातोय थेट थर्डमॅन सीमारेषा पार. षटकार तर षटकारांचा सातत्याने पाऊस पडतोय आणि दोन्ही फलंदाज आता धावांचे घाऊक व्यापारी बनलेले आहेत. दोघांनी चांगलीच सुरुवात दिलेली आहे आपल्या डावाची. धावसंख्या 45 झाले, 45. आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेल्या षटकातले एकंदरीत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातला हिमांशू सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटनं. हुक केलंय आणि या 4 धावा बुक केल्यात. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमारेषा पार आणि सांघिक धावसंख्या झाले 49, 49. थँक्यू. धावसंख्या 49 झालेली आहे. दिग्विजय मते यांच्या मते दडपण काय असते त्याला माहीत नाहीये आणि म्हणूनच त्यांनीच खरं तर हा डाव सुरू केलेला आहे धायरी खडकवासला क्रिकेट क्लब या संघासाठी. धावसंख्या 49 झाल्या. त्यानंतर बंटी बहारदार खेळ देताना पाहायला मिळाले. त्याचमुळे कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. जर तुम्ही सुरुवात केलीच नाही तर तुमच्या मागोमाग दुसरा जो येणार आहे तो सुद्धा विचार करणार नाही. यावेळी चांगला बॉल हिमांशूचा. शेवट डॉटने होतो या षटकाचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 49 झाले. गडीबाद झालेले 2 धायरी खडकवासला क्रिकेट क्लब. चला रिपोर्टिंग द्यायची आहे. जशी मी माहिती दिली होती अगोदर DK पॅन्थर्स वाघोली या संघाने, कारण धानोरी स्पोर्ट्स क्लब तयारीत आहे, उपस्थित आहे. धावसंख्या 49 झाले. कधी कधी आम्हाला देखील कळत नाही की आम्ही प्रत्येक बॉल नंतर किंवा प्रत्येक 2 बॉल नंतर स्कोअर सांगतो पण खेळाडूंचं लक्ष नसतं. आवर्जून ही गोष्ट मला उल्लेखित करावीशी वाटते. धावसंख्या 49 झाले. तर शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि पाहूया शेवटच्या 6 बॉल्सवर वचक कोणाची राहील. कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाची साथ देणाऱ्या खेळाडूचं नक्कीच नाव आवर्जून घेतलं जातं. बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत साहिल कड येत आहेत, स्पिनर आहेत.
आणि साहिलला पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेगची सीमारेषा दाखवली. बॉल आउट ऑफ ग्राउंड, षटकार, 6 धावा. नक्की चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. जर खेळपट्टी आणि आउटफील्ड पाहिले शोएब जिथे तर गोलंदाजांच्या पक्षात जाते वातावरण आहे. भौगोलिक अवस्था तीच आहे. कोथरूड ट्रॅकर्स आणि गायत्री 11 कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. कोथरूड ट्रॅकर्स आणि गायत्री 11 वॉट कॉम्बॉक्स. अजून एक मोठा स्ट्रोक आणि आता सातत्याने पंच देखील तोच इशारा देत आहेत. षटकार येतोय, 6 धावा. तर या 6 धावांच्या मदतीने औत्सुक्य पोहोचते आता 61 वर. 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. पार्टनरशिप 50च्या पलीकडे यावेळेस इनसाइड आउट खेळल्या. स्वीपर कव्हर होईल क्लिअर. क्षेत्ररक्षक फक्त बॉल घेऊन येईल मैदानाच्या बाहेरून, तोपर्यंत मिळतील 4 चौकार. पासष्ट धावा, 2 गडी बाद, ज्यामध्ये दिग्विजय मतेचं कॉन्ट्रीब्युशन 22 आहे. 5 चेंडू त्यांनी घेतलेत. बंटी रायकरचं कॉन्ट्रीब्युशन 35 आहे. 7 चेंडू त्यांनी घेतलेत. चांगली पार्टनरशिप स्ट्राईक रेटने बनते. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. चांगलं कलेक्शन. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करून चालणार नाही, तोच कॉल होता. दरम्यान शेवटचे 2 बॉल्स बाकी. धावसंख्या पोहोचते 66 वर. 66 धावा, गडीबाद 2. पहिलाच सामना आजच्या वेळापत्रकातला हा हाय स्कोरिंग जातोय. पण आलोक 11 कोंडवा संघाच्या फलंदाजांना मी पाहिलंय. शोएबजी, त्यांच्याकडे ती स्किल आहे मोठ्या धावफलकाला चेस करण्याची, आणि त्यांना अशा अवघड गोष्टी जड जात नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात मजा येईल क्रिकेटचा खेळ पाहताना. ती एक चुरस दोन्ही संघांची नक्कीच अनुभवायला मिळेल, आणि नॉकआउट स्टेजमध्ये ती रंगत असतेच. प्रत्येकाला जिंकायचं आणि प्रत्येकाला जिंकत जिंकत पुढे जायचं, आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ सातत्यानं प्रचलित आहे. याच अद्भुत गोष्टींसाठी फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले होते, पण प्रयत्नांना थांबावं लागलं. स्ट्रायकर साईडला थ्रो होतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकते, पोहोचते ते म्हणजे 67. 67. हवेत आहे, एलिव्हेशन जास्त आहे. पाहूया डिस्टन्स गाठलं जातंय का. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, पण बॉल साईट होत नाहीये. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत, पण ते प्रयत्न कदाचित कमी पडतील. यस, 2 धावाच मिळतात, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 69 या आकड्यावर जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील प्रशांत आदवडे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. प्लीज कॅमेरामॅन प्लीज. थँक्यू डेझे. कोथरूड ट्रॅकर्स आणि गायत्री 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही कॅप्टन, बोथ कॅप्टन प्लीज. कोथरूड ट्रॅकर्स आणि त्याचबरोबर गायत्री 11. एक ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inचा कॅमेरामॅन आमच्यावर असेल. आज सकाळच्या सत्रामध्ये प्रहार प्रीमियर लीग 2025 हे 12वं पर्व आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील पुष्पार्पण केला जाणार आहे. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. टॉसची देखील वेळ झालेली आहे. दोन्ही संघांना हा शेवटचा कॉल असेल. कोथरूड ट्रॅकर्स आणि त्याचबरोबर गायत्री 11 संघाचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. अतिशय महत्त्वाचा सामना, मॅच क्रमांक 2 असेल. दोन्ही कॅप्टन या लवकर.
प्रहार प्रीमियर लीग 2025 हे 12वं पर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी केलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या मराठी जीवनभी पतित पावन झाली. यांच्या सिंह गर्जनेने अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. त्यांच्या घोडदौडीपुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले. अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. आज या बहिणी आपल्या कपाळाला टसटशीत कुंकू लावतात त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतोय. सगळ्यांचा एकदा आवाज बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. कॅप्टन प्लीज. सातत्यानं अनाउन्समेंट आपल्याला केली जाते आहे. गायत्री 11 कोथरूड ट्रॅकर्स संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कोमल सर, आपल्याला देखील विनंती आहे, आपल्या शुभस्ते केला जाणार आहे टॉस. प्रहार प्रीमियर लीग आजचा 4था दिवस, अतिशय शानदार आयोजन. आणि आता गायत्री 11 आणि कोथरूड ट्रॅकर्स आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल टॉससाठी. बॅटर चला मैदानावरती. खेळ थांबणार नाहीये. काल पाऊस झाला होता, त्यामुळे कालचा सत्र जे आहे संध्याकाळचं आपण पूर्ण करू शकलो नाहीये. त्यामुळे वेळ न या ठिकाणी वाया घालवता मैदानात बॅट्समन जातील. टॉस देखील केला जाणार आहे. टॉससाठी प्रतीक्षा आपण करतो या ठिकाणी. बोथ कॅप्टन प्लीज. थँक्यू डिझी मास्टर. गायत्री 11 संघासाठी आज शेवटचा कॉल असेल. त्याचबरोबर गायत्री 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत डॉन प्रदीप नैनी. तर कोथरूड ट्रॅकर्स आपण टॉससाठी यायचे. कोथरूड ट्रॅकर्स आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असणार आहे. कोथरूड ट्रॅकर्स चला टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. धावांचा पाठलाग करण्याकरता बॅटर देखील दाखल झालेले आहेत. सिंहगडचं अप्रतिम मैदान आणि अगदी थोड्याच वेळात tenniscricket.in वरती आपण 4थ्या दिवसातला दुसरा सामना त्याचा टॉस का बॉस. कॅप्टन प्लीज. गायत्री 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहे. कोथरूड ट्रॅकर्स संघाचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. कोथरूड ट्रॅकर्स. हे बघा, इनिंग ब्रेकमध्ये जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच तात्काळ मॅच सुरू ठेवा. टॉस बॉक्समध्ये टॉस सुरू राहील, पण आपण इकडे मॅच कव्हर करणार आहोत. कुठल्याही प्रकारे आपण थांबणार नाही आहोत. मॅच लगेच सुरू करा. 16 मिनिटामध्ये 4 षटकं टाकायचेत. जिथे 16 मिनिटं संपतील तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. This is final call for the both team, Gayatri 11 and Kothrood Trackers. कुमत सर, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस शरद सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गायत्री 11 संघाचे कॅप्टन दाखल झालेले आहेत. सामन्याला होते सुरुवात. तोपर्यंत आपण बॉक्स मध्ये जाऊया. ऐकूया मंत्रमुग्ध करणारा आवाज नरेश ढोमे सर. थँक्यू. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाच्या ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करूया. आणि सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातला सकाळच्या पहिल्या सामन्याचा आस्वाद आपण घेतोय. काल भरपूर नाही, धो 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 पाऊस पडला आणि परंतु तो आयोजकांच्या जिद्दीवरती चिकाटीवरती अजिबात परिणाम करू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा आज त्याच दिमाखात
त्याच थाटात त्याच जल्लोषात स्पर्धेचा प्रारंभ झालेला आहे. थोडा उशीर झाला कारण मैदान ओलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण आज काल जो 9 वाजता चेंडू टाकला होता तो 10 वाजता टाकलेला आहे. सचिन ढवळे सर आणि त्यांची मॅनेजमेंटची सगळी टीम इतकी जबरदस्त काम करत होती. काल अक्षरशः पावसात भिजत होते, खेळपट्टीला कव्हरिंग करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा थोडासा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला निसर्गाकडून. खेळपट्टीवरती थोडंसं पाणी झिरपलं होतं, मात्र या परिस्थितीत देखील पुन्हा सकाळपासून मेहनत करून मैदान खेळासाठी योग्य करण्यात आलेलं आहे. चेंडू टाकला इथे चांगला, इथे धावफलकावरती धावा 6 आहेत. पहिलं षटक, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता बंटी रायकर गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक 6 धावा षटकारानं झाली सामन्याला सुरुवात. ओ हो हो हो, चेंडू टाकायचा होता मात्र ऐनवेळेस त्याने आपल्या स्वतःला रोखलंय. चार षटकांमध्ये तब्बल 70 धावांचा पाठलाग आहे. मला वाटतंय पावसाचा अजिबातही परिणाम इथे झालेला नाहीये. पाहिजे तुम्ही पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय आणि धावफलक पोहोचतोय तब्बल 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. जशास तसं उत्तर, तोडीस तोड प्रत्युत्तर. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ यावर्षी नव्यानं शुभारंभ झाल्यानंतर जवळपास 36 ते 40 टीम्सनं या मंडळाकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. प्रोसेस प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा 4 बॅटला चेंडू स्पर्श केल्यानंतर सतत सीमारेषेकडे ओढा घेताना दिसतो. आणि जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने सुरू असलेली ही स्पर्धा आहे. एंट्री फी ₹0 आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांचं उपाध्यक्ष पदावरती निवड झाली. प्रहार प्रीमियर लीग ही गेले 6 वर्षापासून सतत सुरू आहे. एकच स्पर्धा वर्षातून 2दा होते आणि आज हे 12वं पर्व इथे संपन्न होत असतानाच ओ हो हो, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र यस हा षटकार आहे. 6 धावा इथे मिळत आहेत. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकानं कॅच सीमारेषेच्या पलीकडे जाऊन घेतला, त्याचा धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण अत्यंत कठीण परिस्थिती होती तिथे. तिकडे चिखल असू शकतो आणि चेंडू तिकडे गेला असता तर खराब झाला असता आणि म्हणून त्यानं जीवाची जोखीम पत्करून कॅच घेतला, चेंडू परत आतमध्ये टाकलाय. ओ हो हो, फसलेला फटका, फाईन लेग, क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो हो हो, झेल सुटलेला आणि 4 धावा मिळतील. खर तर ज्यावेळेस चेंडू आकाशामध्ये होता थँक्यू डीजे मास्टर. क्या 24 धावा पहिल्या षटकामध्ये. ओव्हर टू प्रशांत दादावडे सर. थैंक यू नरेश डोमे सर. क्या बल्लेबाज करेंगे कमाल या गेंदबाजी होगी बेमिसाल? किसके लिए खुलेगा जीत का द्वार और कौन करेगा पलटवार? इस मुकाबले की बात करें, टूर्नामेंट की बात करें तो बसियागढ़ के खूबसूरत प्रहार प्रीमियर लीग 2025 ये है सबसे बड़ा त्योहार, टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार आप देख रहे हैं. चौथे दिन का खेल और दूसरे मैच का जो बहुत ही महत्वपूर्ण टॉस होने जा रहा है. सरस सर हमारे साथ है टॉस का बॉस के लिए, और एक तरफ दोनों टीमों के कप्तान. तो बस समय हो गया है टॉस का बॉस, मैच नंबर 2 और दोनों कप्तान रेडी है. अब समय हो गया है टॉस का बॉस. SDA SDA ओके. टॉस बहुत महत्वपूर्ण था आपके लिए, बट जीता है, क्या फैसला होगा? कुतुड़ के कप्तान बहुत खुश रहेंगे. टॉस जिंकला, काय निर्णय घेणार? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. जास्त प्रश्न विचारणार नाही कारण मैदानावरती सामना सुरू आहे. कुतुड़
ट्रॅकर्सनं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करावं लागेल. दोघांनाही असतील शुभेच्छा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. शरद सर, थँक्यू सो मच. वर टू कम बॉक्स. थँक्यू, धन्यवाद प्रशांत आदवडे सर. जाऊया मैदानामध्ये. आज पहिल्यांदाच आपल्याला प्रशांत आदवडे सरांचा आवाज देखील आज दिवसभराच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. बरोबरीनंच मीरा भाईंदरचे अत्यंत प्रतिभावान समालोचक मनीष पाटील सर देखील आपल्या समवेत असणार आहे, ज्यांना आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे पहिलं षटक संपलेलं होतं. 24 धावा. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ देखील होतोय आणि धावफलकावरती 25 धावा. गोलंदाज असणार आहे अमोल गवारे आणि रोहित अभि ही जोडी मैदानामध्ये. रोहित करात, अभि साऊ जोडी मैदानामध्ये दाखल आहे. टीम फलंदाजी करते आलोक 11 कोंडवा. विजयासाठी 70 धावांचा पाठलाग करायचा होता. 17 चेंडू 45 धावा. तितकी जबरदस्त सुरुवात, विशेषतः पहिल्या षटकामध्ये ताबडतोब 24 धावा रोहित खरातनं फटकावल्यात. आणि परत एकदा रोहित 6 झंझावा. तिथे सुरूच आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 6. षटकार. स्कोअरची उड्डाणं सुरूच आहे. 31 वरती पोहोचला डाव. काय परिणाम झालेला नाहीये पावसाचा या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. आउटफील्ड वेगवान आहे. खेळपट्टी तशीच कालच्या प्रमाणे टणक आहे आणि फलंदाज सुद्धा सुसाट सुटलेत वाऱ्याच्या वेगानं. 69 धावा 4 षटकांमध्ये आणि पाठलाग करताना षटक आत्ता सुरू झाले दुसरं. धावफलकावरती 31 धावा आहेत. परत एकदा स्क्वेअर लेगला गॅप तिथे देखील आहे, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक समोर येणार आहे. एक धाव एव्हाना पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. रिस्क घेतली मोठी आणि रोहित खरातला जीवदान देण्यासाठी इथे बलिदान करेल फलंदाज अभि साऊ. यस, समय सूचकता ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. अभि साऊने ती दाखवली. त्यानं बघितलं की आपण पोहोचू शकणार नाहीयेत आता नॉन स्ट्राईक एंडला, परंतु इथून जर आपण जागा सोडली तर कदाचित इथे रोहित खरात बाद होऊ शकतो. आणि ज्या वेगानं तो खेळतोय त्याचं मैदानामध्ये असणं जास्त महत्वाचं आहे आणि तेच इथे आपल्याला बघायला मिळालंय. अभि साऊनं दिलं बलिदान. व्यर्थ न हो हे बलिदान. पाहायचंय बलिदानाचा फायदा काय होतो. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. रणांगणावरती बलिदान दिल्यानंतर तुमच्या सैन्याला निश्चित त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच आज स्वातंत्र्य उपभोगतो आपण. स्वराज्य छत्रपती शिवाजीराजांनी उभं केलं, परंतु हे उभं राहत असताना अनेकांनी बलिदान दिलेलं आहे. रक्त सांडलेलं आहे. उंच आकाशामध्ये रिव्हर्सचा हा प्रयत्न. हो, इथे रोहित खरात देखील पुढच्याच चेंडूवरती बाद होईल. 2 गडी बाद. 32 धावा. दोन फलंदाज पाठोपाठ बाद झालेले आहेत. आज रोहित खरात चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि त्याचं जास्त वेळ मैदानामध्ये असणं जास्त गरजेचं होतं. धायरी खडकवासला विरुद्ध आलोक 11 कोंडवा या दोन संघामध्ये मॅच. इथे चांगला फटका येऊ शकलेला नाहीये. पूल करायचा होता, मात्र खूप लेट झाला हा फटका. तो कव्हर्सला खेळ गेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक अडवणारे. धाबाची एक मोठी संधी तिथे होती, मात्र फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, फटका उंच आहे, मात्र टायमिंग खराब आहे. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. वेगानं धावा वाढवण्याचा प्रयत्न. इथे पाठोपाठ 3 फलंदाज या षटकामध्ये बाद होत आहेत आणि कमालीची गोलंदाजी राहिली.
अमोल. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. दुसऱ्या षटक ज्यावेळेस सुरू झालेलं होतं आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती 6 आल्या. एकूण 8 चेंडूमध्ये जर विचार केला आपण तर 32 धावा फलकावरती होत्या. असं वाटलं होतं की आता इथे अजून वेगवान सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असू शकत होता इथे अलोक 11 कोंढवा संघाचा. मात्र अमोलला हे पसंत नसावं. पहिल्यांदा धावबाद, त्याच्यानंतर लगेचच रोहित खराचा झेल टिपला गेला आणि तिसरा फलंदाज त्याच षटकातला शेवटच्या चेंडूवरती 3 बाद 33. 8 चेंडूमध्ये एकही गडी बाद नव्हता. त्यावेळेस 32 होत्या आणि ज्यावेळेस षटक संपलं होतं 12 चेंडू संपल्यानंतर 3 बाद 33 असा डाव कोसळलेला आहे. इथे कोलॅप्सेस होत आहेत, अर्ली कोलॅप्सेस आपण इथे बघतोय आणि या घसरगुंडीनंतर आता पुन्हा कोण सावरणार आहे. विजयासाठी अजून अर्ध लक्ष पार करायचं आहे. 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. यस 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 या गोष्टी घडत आहेत. क्षेत्ररक्षकांना सुद्धा चेंडू अडवताना त्रास झाला आणि धावा घेताना फलंदाजांना सुद्धा त्रास झालेला आहे. एकच धाव इथे मिळू शकते आणि धावफलक आता पुढे पोहोचेल 34 धावा. 3 बाद 34. अलोक 11 कोंढवा सुरुवात निश्चित शानदार होती, मात्र त्याला पलटवार करण्यात आलेला आहे. धायरी खडक वासला संघ. धायरीचा संघ सातत्यानं एक मजबूत टीम म्हणून पुढे आलेला आहे. 2018 साली 16 डिसेंबर 2018 ही तारीख होती ज्यावेळेस 5 लाख रुपयाची स्पर्धा पुण्यामध्ये सुरू होती आणि धायरी संघ फायनल खेळत होता. सृजन क्रिकेट करंडक मध्ये देखील या संघानं 900 संघांमधून फायनल गाठली होती. तर आज खडक वासलाचे देखील खेळाडू या संघामध्ये आहेत. एरिया वाईज असल्यामुळं प्रत्येक टीम मजबूत होईल. चांगले चांगले खेळाडू प्रत्येक संघामध्ये समाविष्ट होतील त्या अनुसरून एरिया निश्चित केलेला आहे आणि त्यामुळंच आपण बघतोय की सहभागी सगळे संघ तगडे आहेत, ताकदवान आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ. तर हा जो नियामक हा शब्द आलेला आहे तुम्ही बघितलं असेल कुठल्या असोसिएशनमध्ये नियामक हा शब्द येत नाहीये, कंट्रोल हा शब्द येत नाहीये आणि तो शब्द खरं तर या असोसिएशनची महती स्पष्ट करतो. कंट्रोल. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत तिथे. एक धाव निश्चित प्राप्त होणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलकावरती देखील आता वाढ होते. 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पंढरीनाथ तथा पप्पू गरुड हे अध्यक्ष आहेत, सचिन ढवळे सर उपाध्यक्ष आहेत, हेमंत खैरे, अजय आवळे, अमर खेडेकर, संजय भालेराव, अविनाश रामगुडे, संदीप तावरे, अतुल बनकर, आकाश धोत्रे, बंडू शेठ, भोसले, जय नाझरे, बुवा पवार, विकास पावडे, अफजल मखदूम, महेंद्र जाधव हे संचालक आहेत. आणि आज आपण बघतो एरिया वाईज टीमचा हा थरार, हा जलवा, हा जल्लोष आणि या झुंजी. तर एक धाव इथे एका धावेबरोबर धावफलक पुन्हा एकदा अलोक 11 कोंढवा संघ पुढे जातोय. पहिल्या 8 चेंडूमध्ये जी उड्डाणं सुरू होती, मोठी उड्डाणं होती, मात्र ती आता थांबलेली आहेत आणि एकदम कासवाची गती सुरू झालेली आहे. मोठी झेप घेतली होती. रोहित खरात एकमात्र असा खेळाडू होता की त्यानं या सामन्यामध्ये 70 धावांना आव्हान दिलं होतं, मात्र त्यानंतर जसा रोहित खरात बाद झालेला आहे धावफलक मात्र अगदी थांबत 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 पुढे चाललेला आहे आणि आता विजयाचं अंतर देखील मोठं पडतंय. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये याबरोबरच संपणार आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये विकेट नाही मिळाली, मात्र धावा केवळ 5 आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. विजयासाठी हव्यात 32 धावा. 6 चेंडू आणि 32 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. एक चांगली टीम म्हणून अलोक 11 कोंढवाकडे बघितलं जातं. रिस्पेक्टेबल टीम आहे पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेटची
आणि आज आपण पाहिलं की एक विकेट पडल्यानंतर काय घडतंय, तर संपूर्ण चित्र आपल्या समोर आहे. यानंतर लगेचच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि दोन्ही संघांनी डगआउट्स मध्ये तयार राहा. ज्यांना यानंतरची मॅच खेळायची आहे अर्थातच गायत्री 11 आणि कोथरूड ट्रॅकर्स या दोन संघामध्ये यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघांनी डगआउट्स मध्ये या आणि हा सामना संपल्याबरोबर लगेच आतमध्ये या. मैदानातले खेळाडू बाहेर यायची वाट बघू नका, विनंती आहे. मैदानातले वाईट चेंडू आहे. मैदानातले खेळाडू बाहेर यायची वाट बघू नका. यानंतर खेळणारे दोन्ही संघ आपण डगआउट्स मध्ये या आणि जशी मॅच संपेल लगेच एंट्री करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आपण मॅच ब्रेकचं अंतर सुद्धा कमी करू, इनिंग ब्रेकचं अंतर कमी करू, कारण काल आपण पाहिले काय झालेलं आहे. आयोजकांची मेहनत इथे आपण बघितलेली आहे. खम ठोक ठेल लेता है जब नर पर्वत के जाते पाव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है. आणि त्याचाच अनुभव आम्ही काल संध्याकाळी घेतला. सचिन ढवळे सर आणि त्यांची सगळी टीम होती, मेहनत त्यांनी घेतली. पाऊस आल्यानंतर सुद्धा आज सकाळी पुन्हा एकदा मैदान तयार झालं. ग्राउंड्समॅनला आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मध्ये पाणी थोडंसं सांडलं होतं, अशा परिस्थितीमध्ये पिच थोडंसं ओलं झालं होतं, तिथे सुद्धा लगेचच रोलिंग केलं गेलं कापड टाकून आणि त्यानंतर लाकडाचा भुसा टाकून तिथे सुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आपण पाहतोय की मैदान अवेलेबल झालेलं आहे, उपलब्ध झालंय. त्यावरती पहिला सामना देखील आता पूर्णत्वाकडे जातोय. तर धावफलकावरती बघायचंय, धावा 43 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचे 2 चेंडू आता इथे शिल्लक आहे. या क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पुन्हा एकदा टायमिंग मिळालं नाही. आणि काय घडलं पहा तुम्ही, रोहित खरात बाद झाला आणि अलोक 11 कोंढवा संघानं मान टाकली असंच म्हणावं लागेल. रोहित खरातनं सातत्यानं वेगवान हल्ला चढवला होता. जोपर्यंत रोहित खरात मैदानामध्ये होता विजयाच्या उंबरट्यावरती होती टीम अलोक 11 कोंढवा. रोहित बाद झाला आणि संघ पराभवाच्या छायेत पोहोचलेला आहे. पहिला विजय, अत्यंत शानदार विजय दायरी खडकवासला संघाचा. दोन्ही संघांचं मनापासून आभार. जमलंच तर नाही, दोन्ही संघांनी शेक हँड करा आणि मैदानातून बाहेर या. दोन्ही संघांनी मॅच संपल्यानंतर शेक हँड करा आणि मैदानातून बाहेर या. खेळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी तर अनेक वेळा सांगतो की तुम्ही ओळीच ग्राउंडमध्ये येऊ नका, परंतु मॅच संपल्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन जरूर करा आणि मग ग्राउंडमधून बाहेर पडा.